तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी एका आईच्या रिकाम्या कुशीला भरू शकते आणि आयुष्याचं नशीब बदलू शकते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी असं एक रहस्य दडलंय जे जाणलं तर भोलेनाथ स्वतः तुझ्या दारी येतील. तुम्ही श्रावण महिना पाहिलाय, उपवास केलाय, पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक शिवभक्ताच्या घरात एक असं गुपित लपलंय जे श्रद्धेच्या जोरावर चमत्कार घडवतं. ही फक्त कथा नाही, ही एका आईच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूची, तिच्या श्रद्धेची आणि तिच्या शिवमुठेची गोष्ट आहे. फार वर्षांपूर्वी सत्यवती नावाचा एक शेतकरी होता आणि त्याची पत्नी राधिका. त्यांच्या घरात ना संपत्ती होती ना अपत्याचं सुख. दोघांनी खूप कष्ट केले, पण नियतीनं त्यांना रिकाम्या हातानं सोडलं. तरीही राधिकेच्या मनात एक आशा होती की भोलेनाथ तिची कुशी भरतील. तिने श्रावण महिन्यात उपवास सुरू केला. पहिल्या सोमवारी तिने शिवलिंगावर गव्हाची मूठ वाहिली, डोळे मिटून प्रार्थना केली. दुसऱ्या सोमवारी तिने तीळ वाहिले, पण तिच्या मनातील रिक्तपणा तसाच राहिला. दिवस गेले, पण सुखाचा किरण कुठेच दिसेना. आणि मग आला तिसरा सोमवार. राधिका पूर्णपणे निराश झाली होती. तिने ठरवलं नाही तर पुन्हा कधीच मी मंदिरात जाणार नाही. डोळ्यांत अश्रू, हृदयात वेदना, हातात मुगाची मूठ घेऊन ती शिवलिंगासमोर पोहोचली. राधिकेने आपली ओंजळ पुढे केली आणि म्हणाली, "व्हजा, हे भोलेनाथ, आज मी फक्त एकच मागतेय, पण शब्दांत नाही. माझ्या या अश्रूंमध्ये आणि या मुगाच्या मुठीत माझं सगळं दुःख, निराशा आणि आयुष्यभराची वेदना अर्पण करते आहे. जर माझ्या आयुष्यात खरंच सुख लिहिलं असेल तर मला त्याचा संकेत दे." तिची ही निस्सीम भक्ती पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले. शिवलिंगातून प्रकाश प्रकट झाला आणि शंकर स्वतः तिच्यासमोर उभे राहिले. त्यांनी प्रेमळ स्वरात म्हटलं, "हे राधिके, तुझ्या निस्वार्थ श्रद्धेनं मला स्पर्श केलाय. आजपासून तुझ्या आयुष्यातून दुःख नाहीसं होईल. लवकरच तुझी कुशी सुखानं भरून जाईल." त्या क्षणापासून राधिकेचं आयुष्य बदललं. तिच्या घरी संपन्नता आली आणि काही महिन्यांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिचं स्वप्न पूर्ण झालं, तिची श्रद्धा फळली. तर मित्रांनो, ही आहे शिवमुठ मागची खरी गोष्ट, श्रद्धेच्या जोरावर घडलेला चमत्कार. तुम्ही ही गोष्ट ऐकली. आता एक वचन द्या, श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भोलेनाथाच्या चरणी बेलपान, गंगाजल आणि एक मूठ अर्पण कराल. कमेंटमध्ये लिहा नमः शिवाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण श्रद्धा वाटली तरच वाढते. जय शिवराय. हर हर महादेव.